Hello, dear friends. Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. Dear brothers and sisters, I'm so grateful to you for joining us today in Bible Manthan. Aradhana Mahila Group welcomes one and all. To begin with, let me share with you that on Saturday, 13th November 21, Bible Manthan studio was inaugurated. The pictures are displayed in the beginning of this 47th episode. This is a big and blessed moment for Aradhana Mahila Group. I thank God for this glorious privilege of shining for Him through this God-given Bible Manthan studio. With this, may I now invite Sister Rachel Magade to share the Word of God. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. पुन्हा एकदा प्रभूंनी वचन सांगायची संधी दिल्याबद्दल सगळा गौरव प्रभूला देते. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. प्रिय प्रभू, जिवंत देवा, अब्राहम इसाक याकोबाच्या देवा, आमच्या देवा तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू तू महान आहेस, तुझ्या सारखा आणि तुझ्या समान दुसरा कोणी नाही. प्रभू हे वचन तू आमच्या सगळ्यांसाठी आशीर्वादित केलं म्हणून तुझे आभार मानतो. इथून पुढचा सगळा वेळ प्रभू तुझ्या पवित्र हातात घे. तुला मान सन्मान गौरव दे. नाच तुझी येशू तुझ्या पवित्र नावात प्रार्थना करते, तू ऐक. आमेन. हालेलुया. आज आपण प्रेषितांची कृत्ये बघणार आहोत. त्यामध्ये 7वा अध्याय, स्तेफनाचे भाषण. तर स्तेफन हा शिष्य होता आणि तो सगळ्यांमध्ये प्रभूचं वचन सांगायचा. आणि त्याची सेवकाई अशी आहे की 7व्या अध्यायामध्ये आपण बघतो त्याने प्रभूचं कार्य म्हणजे 7व्या अध्यायाचं 2रं वचन मी वाचते. तेव्हा तो म्हणाला, बंधुजन हो व वडिलांनो ऐका, आपला पूर्वज अब्राहम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटामिया देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल.
तर ह्या 7व्या अध्यायामध्ये पूर्णपणे 60 वचनं आहेत. तर यामध्ये स्तेफनाने स्टार्टिंग पासून देवाने अब्राहमाशी कसा करार केला आणि देवाचं पूर्ण कार्य, मी म्हणते ज्याला शॉर्ट मध्ये माहित पाहिजे त्यांनी 7वा अध्याय पूर्ण वाचा. कारण की कशा प्रकारे देवानी मोशेला पाचारण केलं, कशा प्रकारे इस्रायल लोकांची सुटका केली, कशा प्रकारे मंदिर बांधण्यात आले, प्रत्येक एक गोष्ट ह्या 7व्या अध्यायामध्ये स्तेफनाच्या द्वारे नमूद केलेली आहे. तर सर्वांनी वाचा. मी आता 7व्या अध्यायाचं डायरेक्ट 54 वचन सांगत आहे. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतकरणात इतके झोंबले की ते त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले. त्यांनी स्टार्टिंग पासून पूर्ण संदेश दिला की आमच्या प्रभूंनी कसं लाल समुद्रातून मार्ग काढला, लाल समुद्रातून कशी सुटका केली, सगळं सैन्य, म्हणजे त्यांनी पूर्ण पूर्वजांची पूर्ण जुना करारच त्यामध्ये वृत्तांत सांगितला थोडक्यात. तर त्याचे हे भाषण ऐकून लोकांना ते इतकं झोंबलं की त्याच्यावर दात होत खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. हालेलुया. जेव्हा प्रभूचे कार्य, प्रभूचं प्रत्येक सत्य आपल्याला माहित असतं, तेव्हा प्रभू स्वतः आपल्याला प्रकट होऊन अशा काही अद्भुत गोष्टी आपल्याला शिकवतो आणि सांगतो आणि आपल्याला ते समक्षतेमध्ये दिसतात. हे खूप अद्भुत आहे. मी जेव्हा प्रेषितांची कृत्य वाचताना स्तेफनाच्या मृत्यूविषयी जेव्हा बघते, स्तेफनाचं भाषण जेव्हा बघते, तेव्हा आपल्याला कोणी ख्रिस्त काय विचारलं तर हे पहिल्यापासून प्रत्येक पॉइंट आपल्याला माहित पाहिजे आणि समोरच्याला आपल्याला त्या प्रकारे सुवार्ता करता आली पाहिजे. मग तेव्हा काही लोकांच्या मनाला ते भाषण झोंबेल आणि त्यांना प्रभूविषयीचा विश्वास अधिक बळकट होईल. आणि त्यानंतर आकाश उघडले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे असं स्तेफनाला. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. म्हणजे कुणाच्या अंगावर धावून गेले? स्तेफनाच्या. कारण की तो संदेष्टा होता. संदेश ते सगळे आपल्यासाठी उदाहरणादाखल परमेश्वरांनी ठेवले. अशी काही वेळ येते तेव्हा आपण नाही राहत, तेव्हा देवाचा पवित्र आत्मा कार्य करतो. इतकी शक्ती, इतका अद्भुत सामर्थ्य देव बाप्पा देतो की ते सर्व घटना सहन करायची आपल्याकडे परमेश्वराकडून अद्भुतरित्या शक्ती, सामर्थ्य, बळ येतं. जसं स्तेफनाला आलं. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले. येशूवरही कुणी विश्वास ठेवला नाही. येशूलाही दगडमार केली. त्याला वधस्तंभावर पूर्णपणे वधिलं येशूला. त्याच प्रकारे स्तेफनाचं देखील तसंच आहे. त्याला दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असतात स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, आता लोक त्याला मारत आहे, लोक त्याचा द्वेष करत आहे, लोक सत्य समजत नाहीये, लोकांना कळत नाही की स्तेफनाला काय म्हणायचंय, कोणत्या देवाविषयी स्तेफन म्हणत आहे, त्याला काय सांगायचंय, काय सुचवायचंय. जिवंत देवाची ओळख तो देत होता. विश्वास मोठा करा हे तो सांगत होता. त्याने पूर्ण, मी पहिलं वचन जेव्हा वाचलं, पूर्ण अब्राहम कुठून आला आणि कसं देवाने त्याच्याशी संवाद केला आणि कशा प्रकारे मिसरमधून सुटका केली आणि किती अद्भुत गोष्टी त्या अध्यायामध्ये आहेत. 7व्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्ये तुम्ही वाचा आणि अद्भुतरित्या परमेश्वरांनी आपल्यासाठी कार्य केलं आणि ख्रिस्त आपल्याला लाभला. हालेलुया. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. हालेलुया. आत्मा खूप महत्वाचा आहे. पुन्हा म्हणेल, हा देह पृथ्वीवरच राहणार आहे, पण आत्मा सदा सर्व काळ येशू जवळ राहणार आहे. प्रियांनो, रॅप्चर कधी होईल हे सांगता येत नाही. क्षणात होईल, निमिषात होईल. आपण सतर्क असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. लोक द्वेष करत आहे, लोक दात होत खात आहे. सैतान कुर्तीने आपल्या जवळ सिंहासारखं कुणाला गिळावं म्हणून येत आहे, पण घाबरायचं कारण नाहीये. सैतान करून ह्या शरीराचा अंत करू शकतो, पण आत्म्याचा
देण्याचा पूर्ण जीवन देण्याचा अधिकार फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. हे आपण कधीच विसरायचं नाहीये. हे आपल्याला उदाहरण दाखवलं आहे. शास्त्र आपल्याला उत्तेजन देणार आहे. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्याच्याकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेला. हालेलुया. म्हणजे इतकं लोक द्वेष करत आहे, इतके लोक त्याला दगडमार करत आहे, त्याला भरपूर वेदना होत आहे, वेदनांची उकळी त्याच्या पूर्ण शरीरामध्ये फुटत आहे, परंतु त्याचं लक्ष त्या वेदनेकडे नाहीये, त्याचं लक्ष त्याला होणाऱ्या त्या वेदनेकडे नाही, त्या दुःखाकडे नाहीये, तर त्याचं लक्ष स्वर्गाच्या देवाकडे आहे. की माझा देव माझा आत्माचं रक्षण करणार आहे, माझा देव मला सामर्थ्याने भरणार आहे आणि माझ्या देवाच्या उजवीकडे मी बसणार आहे. त्याने मला निवडलेलं आहे. त्यांनी आपल्या जीवाची काळजी केली नाही आणि तो झोपी जात असताना असं म्हणत आहे की प्रभू यांना क्षमा कर. प्रियांनो, मी आज सांगू इच्छिते, कुणी आजच्या जीवनात आपला थोडा जरी द्वेष केला तर आपण त्यांच्या मागे त्यांची कुरकुर करत असतो. मला असं बोललं, मला असं झालं, असं केलं, तसं केलं. नाही प्रियांनो, जेव्हा ही चुटपुट आपल्या मनात लागेल, आपण शास्त्र उघडायचं आणि शास्त्र वाचायचं. आपण मार्ग आपला ढळमळणार नाही, आपण इकडे तिकडे धावणार नाही, तर आपलं लक्ष फक्त आपल्या देवाकडे केंद्रित पाहिजे. कारण की पुनरुत्थान आणि जीवनाचं सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. जसं स्तेफनाने दगड मार खात तो झोपी गेला आणि तो ते करत म्हणतो की प्रभू, यांचे पाप तू गणू नको. हे अंतःकरण आपल्याला बनवायचंय. इतकं पुढे जायचंय आपल्याला येशूमध्ये की आपल्याला दुसऱ्याला क्षमा करता आली पाहिजे. आणि जरी आजच्या जीवनात आपल्याला त्रास होत आहे, त्या व्यक्तीमुळे दुःख होत आहे, पण प्रभूला प्रार्थना करायची की प्रभू यांना क्षमा कर, यांना तारणाचा मार्ग तू दाखव. हालेलुया. हे स्तेफनाचं कार्य आहे. प्रियांनो, हा सगळा इतका मोठा अध्याय आहे. हा पूर्ण 7वा अध्याय फार मोठा आहे, पण त्यामध्ये आपण सगळं बायबल एक शॉर्ट मध्ये शिकतो. पूर्ण कळतं याच्यामध्ये की खरोखर प्रभूंनी कसं कार्य केलं. प्रेषितांची कृत्ये, त्यामध्ये स्तेफनाला दगडमार करून तो झोपी गेला. म्हणून आपल्या देहाविषयी चिंता करू नका, आपल्या आत्म्याविषयी चिंता करा की मी आज पृथ्वीवर आहे, देहामध्ये त्याला काहीतरी काळ आहे, पण सार्वकालिक जीवन हे अनंतापर्यंत आहे. आपलं लक्ष स्वर्गाकडे केंद्रित करा, आपलं लक्ष या पृथ्वीकडे केंद्रित करू नका. इथली प्रत्येक गोष्ट ही नाशवंत आहे, इथली प्रत्येक गोष्टीला गंज लागेल, कीड लागेल, इथलं धन चोरी होईल, पण वचन कुणी चोरी करू शकत नाही आणि देवाचं सामर्थ्य कुणीच चोरू शकत नाही. आणि त्यासाठी आपल्याला खूप प्रार्थनेमध्ये राहायचंय. आपल्या समोर परमेश्वराला नियमित ठेवलं पाहिजे. संकट येतील, दुःख येतील, लोक आपल्याला दाट ओठ खातील, आपल्याला प्रार्थनेला संधी नसेल, वेळ नसेल, आपला वेळ चोरत असेल, हरकत नाही. प्रभू, मला पुरेसा वेळ दे. प्रभू, तू माझ्या सोबत राहा. प्रभू, तू माझी प्रार्थना ऐक. आणि बघा परमेश्वर कसा कार्य करतो आणि परमेश्वर कसा अद्भुत रीतीने आपल्याला सांभाळतो. तर मरणाला घाबरायचं नाहीये, मरणाला विजय देवाने दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू मध्ये सगळ्यांना शालोम. हालेलुया. Thank you, Sister Rachel, for spiritually nourishing us. God bless you and your loved ones. आइए हम सब अपने जिंदा खुदावन को सजदा करते हैं. जुड़ते हैं सिस्टर लता और स्तुति के साथ इस महिमा भरे गीत में. मेरे नाला रंदाए डरना मैनू बस कहंदाए. यीशु मेरे नाला रंदाए डरना मैनू बस कहंदाए. फिर मैं क्यों डरा, फिर मैं क्यों डरा. मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. फिर क्यों डरा, फिर मैं क्यों डरा. मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. जिथे भी मैं जावा मेरे अगे अगे चली दा. लखा लख दूत मेरे रखी ले वो काली दा.
जिथे भी मैं जावा मेरे अगे अगे चलदा रखा लख दूत मेरे रख ले वो कलदा घड़े लफ्जा ना करा शुक्र अदा केड़े लफ्जा ना करा शुक्र अदा हर पासे आंदा है जलाल है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है ना कमी घटी मैनू किसी चीज दी करे हर लोड़ पूरी अपने अजीज दी होवेगी ना कमी घटी मैनू किसी चीज दी करे हर लोड़ पूरी अपने अजीज दी लभदा आयल जिवें गुमी होए भेड़ नू लभदा आयल जिवें गुमी हुए भेड़ नू करदा वो इंज मेरी पाल है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है फिर मैं क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है यसु मेरे नाल नाल रहंदा है डरी ना वो मैनू बस कहंदा है यसु मेरे नाल नाल रहंदा है डरी ना वो मैनू बस कहंदा है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है फिर क्यों डरा फिर मैं क्यों डरा मेरा जिंदा खुदा मेरे नाल है मेरा जिंदा खुदा मेरे नाल है मेरा जिंदा खुदा मेरे नाल है। धन्यवाद बहन लता और स्तुति। आपके प्रियजन और आप पर परमेश्वर का अनुग्रह सदा बना रहे, यही हमारी प्रार्थना। बहनों और भाइयों, हमारे बच्चे भी परमेश्वर की साक्ष्य देने में पीछे नहीं रहने चाहिए। उनका हौसला बढ़ाइए। आइए सुनते हैं 6ठी कक्षा की इस बच्ची कृपा की ग्वाही। प्रेज द लॉर्ड। माझं नाव कृपा अरुण बोरुडे, मी 6th स्टँडर्डमध्ये आहे. परमेश्वरांनी मला साक्ष सांगण्यासाठी सुंदरशी वेळ दिली म्हणून धन्यवाद देते. 11 सप्टेंबरला माझा वाढदिवस होता. परमेश्वरांनी मला गेल्या 12 वर्ष सांभाळलं म्हणून धन्यवाद देते. 13व्या वर्षात पदार्पण करण्यासाठी परमेश्वरांनी कृपा पुरवली म्हणून धन्यवाद देते. परमेश्वरांनी मला ढोलकी वाजवण्याची कला दिली. मी कुठं क्लासेस नाही लावले, मला कोणी शिकवलं नाही, पण परमेश्वरांनी मला शिकवलं. परमेश्वर त्याचे गौरव करण्यासाठी माझा उपयोग करून घेतो म्हणून धन्यवाद. बहुत बहुत मुबारकबाद देते हैं कृपा आपको यह प्रभावशाली ग्वाही देने के लिए, प्रभु यीशु को ऊंचा उठाने के लिए। कृपा, आपका आत्मिक जीवन प्रभु में कामयाब हो, सफल हो, यही हम सबकी आपके लिए दुआ। Dear brothers and sisters, there is a story about a wealthy farmer who was once offered all the land he could walk in a day, provided he came back by sunset, to the point where he started. Early next morning, the farmer started covering the ground quickly because he wanted to get as much land as possible.
Even though he was tired, he kept going because he didn't want to miss this once in a lifetime opportunity to gain more wealth. Late in the afternoon, he realized the condition he had to fulfill to get the land was to reach the starting point back by sunset. The closer he got to the sunset, the faster he ran. He was exhausted, out of breath, pushed himself beyond the point of endurance. He collapsed upon reaching the starting point and died. He was buried, and all the land he acquired was a small plot. Here is a lesson for all of us, as said in Matthew chapter 6, verse 19, 20, 21. Do not lay up for yourselves treasures on earth, where moth and rust destroy, and where thieves break in and steal. But lay up for yourselves treasures in heaven, where neither moth nor rust destroys, and where thieves do not break in and steal. For where your treasure is, there your heart will be also. Yes, my dear brothers and sisters, when we resist the natural, we receive the supernatural. Let's be ignited in the name of Jesus and have the appetite to read the Word of God daily so that our tears of joy, our tears of sorrow become the tears of joy. Looking forward to meet you next week. Shalom.